संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तम सिद्धे समाराधितम दत्तात्रेयम उपास्महे हृदि मुदा ध्येयम सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कलिदारून जना न जमे पवित्राचरण म्हणून गुरुदया पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मज प्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगून गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदू अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत. श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदोद्धार स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार. विविध रूपे राहत असे अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावनी मोक्ष मार्गा लावित असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात अपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करोनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षान देही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेजफाकत विस्मयती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होच प्रसिद्ध जाना दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्या भक्ता ते. तेथुनी येती वाराणसीत काही काळ राहते गुप्त एवोनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथुनी कुरवपुरात अंतिस्थायिक होत दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शना करणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपूर महासिद्ध पीठ जाना होत असे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी पुत्र राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतारात देईन दर्शन तुझ प्रत. विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्री वल्लभ समर्थ. कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पूर्वीत जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला ओवी संख्या समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावीत लोकोद्धारा करणे. ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त एथोनिया अवधारा. होऊ एथोनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात. काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेश समाधी लावणी बैसत. काही वर्षे तेथवरी समाधी ते विसर्जुनी. अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत. लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे नरडे न मागे. काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत. ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये ते धवा. ऐसी जाती वर्षे 7 बालक ओम राहे म्हणत. परी न काही बोलत चिंतित होती सर्व ही. इतरे जण जे बोलत ते सर्व कळे बालका प्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत. आणि काही बोले ना अंती पुस्ती तयासी. सांग तू केव्हा बोलसी बालक खून करूनी त्यासी. सांगत असे ते अवधारा खून करूनी दावीत
मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणत असे. ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वतः करो म्हणती निशिता तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहुनी उपनयन केले पहा मौजी बंधन. बालक वेदमंत्र म्हणून निज मौन ते सोडित असे सर्व आश्चर्य वाटत. बालक पहा वर्षे 7 वेदमंत्र म्हणू लागत. अवतार म्हणती दत्ताचा तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो येती गृही न राहू निश्चये. ऐसे सांगूनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात. ते तप आचरित लोकद्वारा करणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊनी राहिले. भिलवडी ग्रामसमीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले असं दत्तस्थान म्हणून या 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमुप पादुका तेथे स्थापित जगदोद्वारा करणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदरव्यथेने पीडित ब्राह्मणाकरिती व्याधीमुक्त मुढा विद्वान करिता ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन. सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळत असे. भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्ग ते पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती. सायनदेव दत्त भक्त कळगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत. प्रिय भक्त आमुचा तू सायनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावासमीपत भविष्यकाळी वास करू. सायनदेवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध. शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही. श्री गुरुचरित्र श्री गुरुकथा त्यासी सांगत. महासिद्ध ते अवधारा श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊनी हाती त्या ग्रंथात चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरूंचे सायनदेवासी अश्वासित तव ग्रामासमीपत गाणगापुरी राहू म्हणत. भविष्यकाळा माझारी सायनदेवासी अश्वासून श्री गुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथोनी पुढे निघत लोकद्वार कराव्या. तेथोनी पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबर राहिले. अध्याय 2 ओवी संख्या समाप्त. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंदो आनंददायक हा मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागरा. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहते. औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथ राहत लोकद्वारा तप करीत अनेक लीला दावीत भक्त रक्षणा करणे. नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत जल योगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्वारा कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पूर्वी ती भक्तांचे अनेक लीला तेथे केले आहेत. गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ए वेळा नरसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता. ते दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. त्याने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले. गुरुराया श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथोनी पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघोनी जात. स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊनी हातात ब्राह्मण मूळ खोदू लागला. तव गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरोनी उरत इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावीत. दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व ही मिळे भक्तांना. नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत. नरसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरोनी पाहत. कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित. अद्भुत प्रकार पाहून या योगिनी स्वामी ते पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहत असे. नरसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले. तेथवरी मनोहर पादुका स्थापित. त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ. सद्भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली. नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती. नित्य लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे. आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येऊनी नरसिंहवाडीत पादुका ते सेवित असे.
पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. एक मास ऐसे करी श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होईल तिज प्रत अति आनंदे वर्तत होती पहाते त्वरी पुत्रासी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुनी दिदला वच्चा अल्पायुष्य का झाला लोक तिसी समजावीत परिती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवा ते बिलगोनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लादला तुला जेथे पुत्र शवा ते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकोणी उठत माता विस्मित होत असे पुत्राचे पाहे जीवित पतीसी उठवणी दावीत श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राही सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरूंसी. अध्याय 3 ओवी संख्या समाप्त. धन्यवाद.